हॅलो स्टुडंट, वेलकम. बघा, आज आपण पाहणार आहे केमिस्ट्रीचा आणखी एक न्यू टॉपिक जो 11 केमिस्ट्री मध्ये आहे आणि त्या युनिटचं नाव आहे सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री. सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री याच्यामधला जो काही पॉइंट नंबर 2 आहे, नेचर and properties of chemistry. तर सम बेसिक कन्सेप्ट हा जो काही फर्स्ट युनिट आहे आपल्या 11 स्टँडर्डचा 11चा, तर त्याच्यामध्ये सेकंड पॉइंट आहे नेचर अँड प्रॉपर्टीज ऑफ केमिस्ट्री. मग आता नेचर आणि प्रॉपर्टीज आहेत काय? जेव्हा आपण केमिस्ट्रीची डेफिनेशन स्टडी केली, प्रिव्हियस लेक्चर मध्ये स्टडी केला आपण व्हॉट इज मीन बाय केमिस्ट्री. सो केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ मॅटर. म्हणजे केमिस्ट्री म्हणजे एखाद्या मॅटरचा स्टडी करणे. मग मॅटर आहे काय? मॅटर म्हणजे लिहून दिली होती मी तुम्हाला डेफिनेशन, आठवली आहे का? हॅव्हिंग अ मास अँड ऑक्युपाइज अ स्पेस आहे. म्हणजे जगातली कुठलीही वस्तू जिला वजन आहे आणि जी जागा व्यापते, जसं हवा ही सुद्धा काही ना काही जागा व्यापते. आपल्याला माहित आहे, जर एखादा बलून ज्याच्यामध्ये आपण काही एअर फिलअप केली आणि तो बलून जर आपण थोडा पाण्यामध्ये किंवा टँक मध्ये बुडवण्याचा प्रयत्न केला तर तो बुडणार नाही, तो खाली जाईल, पाण्याच्या थोडा खाली जाईल. जर तुम्ही वरतून त्याच्यावरती प्रेशर अप्लाय केलं तर. म्हणजे तो खाली गेल्यानंतर जिथं पाणी होतं तिथली जागा कोणी घेतली? आता ते एअरने घेतली. आलं लक्षात? म्हणजे एअरला सुद्धा काय वजन आहे आणि एअर सुद्धा काय करते? जागा व्यापते. आपल्याला माहिती आहे, सायकलचं ट्यूब जर रिकामं असेल तर त्याला वजन कमी असतं आणि जर त्याच्यामध्ये एअर फिलअप केली तर त्याचं वेट काय होतं? इन्क्रीज होतं. म्हणजे एअर सुद्धा काय आपलं मॅटर आहे. मग मॅटर आहे काय? तर मॅटरला त्यांनी डिवाइड केलं, 2 पार्ट्स मध्ये डिवाइड केलंय. कुठले पार्ट्स आहेत 2? बघा, एक आहे मिक्सचर आणि दुसरा आहे प्युअर सबस्टन्स. एक काय आहे मिक्सचर आणि दुसरा काय? प्युअर सबस्टन्स. अगेन मिक्सचरला त्यांनी 2 पार्ट्स मध्ये डिवाइड केला. एक केलं होमोजिनियस मिक्सचर आणि दुसऱ्याला डिवाइड केलं हेटेरोजीनियस मध्ये. मिक्सचर अगेन डिवाइडेड इनटू 2 टाइप, that is first homogeneous and second heterogeneous. ओके, नेक्स्ट पॉइंट. आता प्युअर सबस्टन्स जो काही आहे हा सुद्धा त्यांनी डिवाइड केला 2 पार्ट्स मध्ये. एका कंपाऊंड मध्ये कन्फर्म केलं आणि दुसऱ्या कशामध्ये डिवाइड केलं त्यांनी? एलिमेंट्स. प्युअर सबस्टन्सेस अगेन डिवाइडेड इनटू 2 टाइप, कंपाउंड्स एंड एलिमेंट. ओके, एलिमेंट्स अगेन डिवाइडेड इनटू 3 टाइप्स, which are first metal, second metalloids and third non-metal. मग आता आपण स्टडी करणार आहे नेमकं या चार्टला. ओके, सो पहिली डेफिनेशन दिली आहे मी तुम्हाला, मॅटर हॅव्हिंग अ मास अँड ऑक्युपाइज अ स्पेस. एक्झाम्पल काही पण द्या, सॉइल, स्टोन, एअर, H2O, whatever you want. ओके, तुमच्या लक्षात कुठलीही गोष्ट आली तरी ते काय? मॅटर आहे. आलं का लक्षात? सो नाउ दॅट इज सॉइल, स्टोन, एअर अँड H2O. काय एक्झाम्पल घेतले आपण? नाउ वी विल डिस्कस अबाउट द मिक्सचर. ओके, सो नाउ मिक्सचर आहे काय? मिक्सचर. सो डेफिनेशन फॉर मिक्सचर इज any substance, किंवा असं पण म्हणू शकता, मिक्सचर इज सिंपल combination of two
or more substances. What is meant by mixture? Mixture is a simple combination, is a simple किंवा having a simple combination of two or more substances. म्हणजे दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त पदार्थांचं मिक्सचर, दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त पदार्थ एका ठिकाणी असतील. जसं कन्सिडर करा मिल्क, त्याच्यामध्ये H2O, त्याच्यामध्ये शुगर, आलं का लक्षात? हे सर्व जर मी इथं टाकलं तर मिल्क हा झाला एक सबस्टन्स, त्यानंतर वॉटर हा दुसरा सबस्टन्स, शुगर हा तिसरा सबस्टन्स. सबस्टन्स म्हणजे काय? पदार्थ. म्हणजे दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त पदार्थ जर एका ठिकाणी असतील तर त्याला काय म्हणायचं? आपण मिक्सचर. त्याला काय म्हणायचं? मिक्सचर. ओके, जसं मिक्सचर ऑफ मिल्क प्लस वॉटर अँड शुगर. ओके, मिक्सचर ऑफ सॉइल, सॅन्ड, ओके, अँड आणखी तुम्ही लाईम, असं काही पण कन्सिडर करून त्याच्यामध्ये आणखी एखादं एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता. असं नाही की तीनच पदार्थ पाहिजे, तीन किंवा जास्त असू शकतो. कोणी म्हणेल सर वॉटर टाका, कोणी म्हणेल त्याच्यामध्ये आणखी ऍश टाका. ऍश, ओके, ऍश एचवाला नाहीये, ऍश म्हणजे काय? राख. ओके, सो नाव ते सुद्धा तुम्हाला तिथे काय मिळणार आहे? पाहायला मिळणार आहे. सो नाव दॅट इज द डेफिनेशन फॉर मिक्सचर. ओके, नेक्स्ट पॉइंट, दॅट इज the what is meant by homogeneous and heterogeneous mixture. ते सुद्धा देणार आहे आपण. homogeneous, homo means same, genius means face. ग्रीक ओरिजिन मध्ये म्हणतो आपण, ग्रीक लँग्वेज जे आहे त्याच्यामध्ये होमो मीन्स सेम, आयडेंटिकल, जीनियस मीन्स फेस. मग आता होमोजिनियस आहे काय? द मिक्सचर in which only one phase is present. The mixture in which only one phase is present. जसं कन्सिडर करा, मी जर तुम्हाला मिल्क, वॉटर आणि शुगरचं जर मिक्सचर दिलं, कन्सिडर करा मी एक बीकर घेतलंय. हे काय केलंय? मी बीकर घेतलंय, याच्यामध्ये मी घेतलं मिल्क, त्याच्यामध्ये सम वॉटर ऍड केलं, नंतर शुगर ऍड केले. तर या सर्वांचं जे काही मिक्सचर आहे तर हे होमोजिनियस मिक्सचर आहे. का बरं होमोजिनियस मिक्सचर आहे? कारण याच्यामध्ये तुम्हाला दोन फेज प्रेझेंट दिसत नाही, दोन लेअर प्रेझेंट दिसत नाही. इथं तुम्हाला एकच फेज प्रेझेंट दिसते. ओके, फेज म्हणजे अवस्था, एकच फेज प्रेझेंट दिसते. सो एक्झाम्पल, मिक्सचर ऑफ मिल्क अँड वॉटर किंवा शुगर पण ऍड करू शकता. हे झालं तुमचं फर्स्ट. सेकंड, पेट्रोल अँड केरोसिन असं सुद्धा ऍड करू शकता. आलं का लक्षात? किंवा आणखी तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींचं एक्झाम्पल तिथं देऊ शकता. दॅट इज होमोजिनियस मिक्सचर. नेक्स्ट, याच्यासाठी आणखी एक डेफिनेशन घेऊ शकतो आपण. त्याला ऑर मध्ये एक डेफिनेशन देऊ. द कन्सन्ट्रेशन ऑफ कॉन्स्टिट्यूएंट इज युनिफॉर्म or identical, is uniform or identical. The concentration of constituents is uniform or identical throughout the mixture. Throughout the mixture. मग आता हे आहे काय? कन्सन्ट्रेशन म्हणजे त्या पदार्थामध्ये असणारे जे काही कॉन्स्टिट्यूएंट आहे यांची घनता. ओके, सिंपल. जर कन्सिडर करा आपण इथं मिल्क आणि वॉटर जर कन्सिडर केलं, याचं जर मिक्सचर जर मी कन्सिडर केलं, तर या ठिकाणी जेवढे मिल्कचे मॉलिक्युल्स आणि वॉटरचे मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत तेवढेच मिल्क आणि वॉटरचे मॉलिक्युल या ठिकाणी सुद्धा प्रेझेंट आहेत, इथं सुद्धा प्रेझेंट आहेत, इथं सुद्धा प्रेझेंट आहेत. म्हणजे कुठल्याही ठिकाणी या मिक्सचर मध्ये तुम्ही मिल्क आणि वॉटरचे जर कॉन्स्टिट्यूएंट्स पाहिले
तर यांची जी काही संख्या आहे ही तुम्हाला एकसारखीच मिळणार आहे. आलं लक्षात? सो नाउ दॅट इज अवर होमोजेनियस मिक्सचर. अनदर डेफिनेशन फॉर heterogeneous mixture. So now what is mean by heterogeneous mixture? Hetero means different. Different म्हणजे वेगवेगळे. आलं लक्षात? Genius means हे सांगितलेले तुम्हाला. Homo means same. Hetero means different. Okay. Any mixture, definition for that, any mixture in which two or more phases are present. आणि मिक्सचर तर ज्याच्यामध्ये दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त फेजेस प्रेझेंट आहेत. तसं कन्सिडर करा. एक्झाम्पल, मी एक बिकर घेतलं इथं. या बिकर मध्ये मी घेतलंय वॉटर टाकलंय. मी या बिकर मध्ये टाकलंय. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकलं ऑइल टाकलंय. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकले सँड म्हणजे वाळू, रेती. तर मी त्याच्यामध्ये टाकले. मग हे जे काही मिक्सचर आहे तर या मिक्सचर मध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुम्हाला ऑइलचे जे काही मॉलिक्यूल आहेत हे इथं पाहायला मिळतील. बिकॉज ऑइल विच इज फ्लोटेड ऑन अ वॉटर. ओके. सेकंड पॉइंट, वॉटर जे काही आहे ते तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे. या ब्ल्यू कलर मध्ये मी काय केलं तुम्हाला वॉटर शो केलं. आलं लक्षात? आणि सर्वात बॉटमला हे जे काही सँडचे पार्टिकल्स आहेत हे असे तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणजे या मिक्सचर मध्ये तीन फेज आहेत. एक आहे ऑइली फेज, एक आहे वॉटरची फेज आणि त्याच्यानंतर काय आहे तुम्हाला तिथं पाहायला मिळणार आहे सँडची फेज. म्हणजे सँड पाहायला मिळणार आहे तुम्हाला इथं, वॉटर पाहायला मिळेल इथं आणि ऑइल कुठे पाहायला मिळेल या ठिकाणी. सो नाउ एक्झाम्पल, दॅट इज द मिक्सचर of oil plus water plus sand. Again, another example for you, that is the mixture of soil plus sand. ही एक सुद्धा मिक्सचर होतं. आलं लक्षात? कारण तुम्हाला मिक्सअप जर केली सॅन्ड आणि सॉइल तर तुम्हाला एका बाजूला रेतीचा एखादा पार्टिकल, ओके, एखादा स्टोन थोडासा बाजूला पाहायला मिळेल आणि सॉइलची जी काही प्युअर सॉइलची पावडर आहे ती एका बाजूला पाहायला मिळणार. दॅट इज द अनदर एक्झाम्पल. ओके. सो नाउ दॅट इज अवर होमोजेनियस अँड हेटेरोजेनियस मिक्सचर. ओके. नंतर आता आपण बघू Now we will study another definition for compounds or elements. First definition for elements. Okay. So now element any pure किंवा असे म्हणू शकता the substance or matter in which only one type identical atoms are present. The substance or matter, okay, हे जे काही ऑब्लिक आहे हिला म्हणायचं ऑब्लिक और काम करतं. The substance or matter in which only one type identical atom are present किंवा one type atoms are present or किंवा त्याला आपण म्हणू शकतो identical. Okay, only one type or identical atom are present. Consider किंवा याच्यासाठी आणखी एक डेफिनेशन देऊ. खूप इझी डेफिनेशन आहे आपल्या बुक मध्ये. The substance which cannot decompose
by simple chemical method. एलिमेंट म्हणजे काय? एलिमेंट म्हणजे काय? द सबस्टन्स which cannot be decomposed by simple chemical method known as एलिमेंट. मग एलिमेंट कुठलं? हायड्रोजन, हेलियम, आयरन, Fe किंवा गोल्ड म्हणू शकता किंवा सिल्वर म्हणू शकता, ऑक्सिजन म्हणू शकता, कुठलंही फ्लोरीन म्हणू शकता, ओके, निऑन म्हणू शकता. हे सर्व एलिमेंट आहेत जे की आपल्या पेरियॉडिक टेबल मध्ये 118 एलिमेंट आहेत. 118 एलिमेंट आहेत. तर हे जे काही एलिमेंट्स आहेत, द सबस्टन्स व्हिच कॅन नॉट डिकम्पोज बाय सिंपल केमिकल मेथड, असे पदार्थ जे सिंपल केमिकल मेथडने डिकम्पोज होत नाही, ज्यांना आपण ब्रेक करू शकत नाही. जसं कन्सिडर करा का तुम्ही हा जर वॉटर मॉलिक्यूल घेतला H2O, याला दोन पॉइंट मध्ये डिवाइड करू शकता. याला हायड्रोजन आणि ऑक्सिजन याच्यामध्ये डिवाइड करू शकता. म्हणजे पहिला जो काही टाइप असणार आहे तो असणार आहे माझा हायड्रोजनचा आणि दुसरा जो काही असणार आहे तो असणार आहे माझा ऑक्सिजनचा. म्हणजे मी या पदार्थाला दोन पार्ट मध्ये डिवाइड केलं, पण हा जो काही हायड्रोजन आहे याला मी आणखी ब्रेक करू शकत नाही. कसं? नॅसेंट हायड्रोजनचा ऍटम कन्सिडर करा, किंवा हा जो काही एक ऑक्सिजन आहे याला मी आणखी डिवाइड करू शकत नाही. कन्सिडर करा तुम्ही तो जो काही एक ऍटम आहे गोल्ड स्पेरिकल, याला आणखी दोन पार्ट मध्ये डिवाइड करू शकता का? नाही, ऑफकोर्स नाही. म्हणजे ऍक्च्युअली तो डिवाइड होईल, पण तो नंतर ऍटम राहणार आहे का? नाही. म्हणजे द सबस्टन्स व्हिच कॅन नॉट डिकम्पोज बाय सिंपल केमिकल मेथड, एखाद्या साध्या केमिकल मेथडने जो पदार्थ तुम्ही डिवाइड करू शकत नाही त्याला काय म्हणायचं? एलिमेंट. ओके, हे आहेत त्याचे एक्झाम्पल्स. हे काय? हायड्रोजन, हेलियम, आयरन, गोल्ड, सिल्वर, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन. खूप सारे अख्ख्या पेरियॉडिक टेबल तुम्ही ऍज अ एक्झाम्पल कन्सिडर करू शकता. सो नाउ अगेन एलिमेंट इज अगेन डिवाइडेड इनटू three types. First, metal. Types of element. First, metal. What is metal? What is meant by metal? So there is not a fixed definition for metal, but on the basis of properties we can be classified which of the any substance which is metal or metalloid or non-metal. Okay. So now let us study metal. First point, metal having शायनिंग अपीअरन्स, त्यालाच आपण म्हणू शकतो लस्टर. दे हॅव्हिंग अ लस्टर मीन्स शायनिंग अपीअरन्स, याला म्हणतो आपण चकाकी. मेटल जे आहेत हे चमकत असतात, ते चकाकी शो करतात किंवा शायनिंग अपीअरन्स आहे, चमकतात ते. ओके. सेकंड पॉइंट, दे आर डक्टाइल. डक्टाइल म्हणजे ज्याच्यापासून तार काढता येते. डक्टाइल म्हणजे काय? तार काढणे. थर्ड पॉइंट, दे आर द मॅलेबल. दे आर द मॅलेबल. ये malleable. They are the malleable. Malleable means ज्याच्यापासून आपण शीट तयार करू शकतो किंवा मन मिळवू, आपण त्याला म्हणू शकतो सिंपल मध्ये शीट. शीट तयार करणे किंवा त्यालाच आपण म्हणतो मन मिळवू. मग आता हे आहेत काय? ओके, आणखी एक प्रॉपर्टी, मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी राहिली. दे आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. दे आर द गुड कंडक्टर ऑफ
हीट अँड इलेक्ट्रिसिटी, म्हणजे त्याच्यामधून काय होतं, उष्णता जी आहे ती सुद्धा त्याच्यामधून फ्लो होते आणि इलेक्ट्रिसिटी जी आहे इलेक्ट्रॉन्सचा वहन किंवा फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन, ओके, इलेक्ट्रिसिटी सुद्धा त्याच्यामधून फ्लो होते. मग आहे काय, जसं एक्झाम्पल मी जर तुम्हाला एक्झाम्पल दिलं मेटलचं, Fe किंवा ऍल्युमिनियम किंवा गोल्ड किंवा सिल्वर किंवा हायड्रोजन किंवा सोडियम, हे सर्व मेटल आहे. ओके, हायड्रोजनला आपण सध्या राहू द्या, बट सोडियम इज अ मेटल. ओके, सो नाउ मेटल हॅविंग अ लस्टर, जसं आयरन लोखंड चमकतं. अरे बाप, तुम्ही तर आता टेन्शन मध्ये झाले, मी लोखंड चमकतं म्हटलं, कारण आतापर्यंत तुम्ही जे लोखंड पाहिलं ते अक्षरशः कसं असतं, कोरोज झालेलं असतं, कारण कोरोजन झालेलं असतं तिथं, किंवा कोरोज झालेलं असतं, रस्ट झालेलं लोखंड असतं. तर आपल्याला जे काही आयरन पाहायचं आहे ते न्यू चमकणार. मग सर असं कुठलं आयरन आहे जे चमकतं? आता एक्झाम्पल देतो मी तुम्हाला, रेल्वे रूट पाहिला, तर त्या रेल्वे रूट वरती जिथून रेल्वे जाते, कन्सिडर करा हा रूट आहे, तर या रूट वरून या बाजूने जर रेल्वे जात असेल तर तिथलीच जागा काय होते, चमकते. म्हणजे ते काय, आयरन, दे हॅविंग अ लस्टर. किंवा सोनं चमकतं, सिल्वर असेल, ऍल्युमिनियम असतं, हे काय होतं, शायनिंग अपीअरन्स, सगळं असते. दे आर द डक्टाइल, यांच्यापासून आपण तार तयार करू शकतो. लोखंडाची तार माहिती असेल आपल्याला, घर बांधकामाच्या वेळेस पाहायला मिळतं. दे आर द मॅलेबल, आपल्याला माहिती आहे लोखंडाचे 3 पत्रे असतात, म्हणजे त्यांच्यापासून तुम्ही काय करू शकता, शीट सुद्धा तयार करू शकता. आणि लोखंड, आयरन, गोल्ड, त्याच्यानंतर सिल्वर, हे सुद्धा काय करतात, इलेक्ट्रिसिटी फ्लो करू शकतात किंवा हीट सुद्धा फ्लो करू शकतात. मग अशा जर प्रॉपर्टी तुम्हाला कुठल्या पदार्थाच्या पाहायला मिळाल्या तर त्याला काय म्हणायचं, मेटल. आलं लक्षात? सेकंड पॉइंट, नॉन मेटल, इथंच लिहितो मी, non-metal, they cannot show the property like metal. They cannot show the properties like metal. Example, luster, malleable or ductile. Okay, next, they are a bad conductor, किंवा त्याला आपण म्हणू शकतो they are insulator or bad conductors of heat and electricity. बॅड कंडक्टर, ज्याच्यामधून तुम्ही इलेक्ट्रिसिटी फ्लो करू शकत नाही. एक्झाम्पल, कार्बन, हायड्रोजन, H2 ची गॅस घ्या, किंवा तुम्हाला आणखी एखादं एक्झाम्पल जर लागलं, जसं नायट्रोजन सुद्धा, किंवा हेलियम. ओके, ह्या ज्या काही गॅसेस आहेत, फॉस्फरस गॅस दिलं P4. सो नाउ नॉन मेटल आहेत का, दे कॅनॉट शो द प्रॉपर्टीज लाईक मेटल. ते मेटल सारख्या प्रॉपर्टीज दाखवत नाही, एकदम ऑपोजिट. मेटल अँड नॉन मेटल, नॉन शब्द आल्यानंतर ऑपोजिट. ओके, सो नाउ ते काही शो करू शकत नाही. कोळसा, जसं कार्बन म्हणजे काय, सिंपल कोळसा. आपल्या घरी जो काही कोळसा असतो त्याला म्हणायचं कार्बन. तो कोळसा चमकताना पाहिला काय, नाही सर आमच्या घरचा कोळसा खूप शायनिंग, उलटा आम्ही त्याला जपून ठेवतो, असं कधी ऐकलंय का तुम्ही? म्हणजे कोळसा काय आहे, हा नॉन मेटल आहे, कारण तो काय दाखवत नाही, सकाळी लक्षात नाही, सकाळी. तो मॅलेबल सुद्धा नाही. मॅलेबल म्हणजे कोळशाचा पत्रा तयार करू शकता का तुम्ही एखादा? अजिबात नाही, कारण तो मधातून हे होतो, काय म्हणतो, तो तुटून जातो, ब्रेक होतो. नंतर दॅट इट इज ऑल्सो नॉन डक्टाइल, म्हणजे त्या कोळशाची तार सुद्धा तुम्ही तयार करू शकत नाही. ओके, सो नाउ that is the properties of non-metal, and most important, that is insulator, which cannot flow the heat and electricity. So now that is our insulator. Okay, so now next point, that is B option,
That is C option, metalloids. Metalloids. Metalloids having the properties. Metalloids having the properties between. Metalloids having the properties between metal. Metalloids having the properties between metal and non-metal. याच्या प्रॉपर्टीज आहेत. कोणाच्या मधल्या प्रॉपर्टीज आहेत? हे जे मेटॅलॉइड्स आहेत, मेटॅलॉइड्स म्हणजे जे मेटल पण नाही आणि नॉन मेटल पण नाही, ते 50% म्हणजे कसं आहे, त्यांच्या 50% प्रॉपर्टीज काय आहेत मेटलच्या आणि 50% प्रॉपर्टीज काय आहेत नॉन मेटलचे. अर्ध्या प्रॉपर्टीज मेटलच्या आणि काही प्रॉपर्टीज नॉन मेटलच्या. एक्झाम्पल सिलिकॉन किंवा जर्मेनियम. आले लक्षात? हे जे काही आहेत हे एक्झाम्पल आहेत तुमचे मेटॅलॉइडचे. कारण सिलिकॉन असा एक पदार्थ आहे का ज्याच्यामधून थोडीफार इलेक्ट्रिसिटी वाहते, पण पूर्णपणे इलेक्ट्रिसिटी वाहते का? नाही. थोडाफार शायनिंग करतो, पण पूर्णपणे करतो का? नाही. त्याच्यापासून तुम्ही शीट तयार करू शकता, पण तो कसा आहे डक्टाईल नाही. ओके, म्हणजे काही प्रॉपर्टीज मेटलच्या आहेत, काही प्रॉपर्टीज नॉन मेटलच्या आहेत. जसं जर्मेनियम हा काय शायनी अपीअरन्स आहे, त्याच्यामध्ये हीट अँड इलेक्ट्रिसिटी वाहते, तो डक्टाईल नाही आणि मॅलायबल सुद्धा नाही. म्हणजे दोन प्रॉपर्टीज नॉन मेटलच्या आणि दोन तीन प्रॉपर्टीज मेटलच्या. आलं लक्षात? सो नाव these are the properties of metals, non-metals and metalloids. Okay, so now metalloids we show some properties of metal while some properties of non-metals. Now we will discuss about the compounds. Okay, pause this video and note down all the points. Now, what is meant by compounds? Compounds, the substance can be decomposed into two or more substances by simple chemical process. साध्या केमिकल प्रोसेसने, एकदम सिंपल केमिकल प्रोसेसने एखादा पदार्थ हा दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त पदार्थांमध्ये जर डिवाइड होत असेल, मग हे तर सर समजून नाही राहिलं नेमकं आहे काय. आता कन्सिडर करा, मी इथं घेतलं हे वॉटर आहे आणि याच्यामध्ये काय आहे NaCl. ओके, आपलं साधं मीठ, नमक आणि पाणी याचं काय केलं मी मिक्सचर केलंय. आणि आता मला काय करायचं, हा जो काही कंपाऊंड आहे या कंपाऊंड मध्ये काय पाणी पण आहे आणि NaCl आहे. ओके, मला याला काय करायचं आता डिवाइड करायचंय. असा कंपाऊंड आणि कंपाऊंड किंवा तुम्ही याला असं पण म्हणू शकता, द सबस्टन्स कॅन बी डिकम्पोज इनटू टू ऑर मोर सबस्टन्सेस बाय सिंपल केमिकल प्रोसेस. मी जर याच्यामध्ये बघा, मी जर याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी जर टाकली, मी जर याच्यामध्ये जर इलेक्ट्रिसिटी जर टाकली तर एका बाजूला Na आणि एका बाजूला Cl हे वेगळं होऊन जाईल. त्याच्यानंतर एका बाजूला हायड्रोजन आणि दुसऱ्या बाजूला ऑक्सिजन हा सुद्धा काय वेगळा होईल. आलं का लक्षात? म्हणजे
असा पदार्थ कंपाऊंड म्हणजे काय आणि सबस्टन्स विच कॅन बी डिकम्पोज ज्याला तुम्ही ब्रेक करू शकता डिकम्पोज करणे म्हणजे काय करणे फोडणे फोडणे आले का लक्षात जसं एक्झाम्पल कन्सिडर करा मी वॉटरला डिकम्पोज करायचं आहे मला हे काय करणार आहे याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी काय करणार आहे टाकणार आहे ऍडिशन ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणजे मग हा पदार्थ दोन पार्ट मध्ये डिवाइड होईल एक तर हायड्रोजन आणि दुसरा ऑक्सिजन सो नाउ दॅट इज माय हायड्रोजन प्लस ऑक्सिजन समजलं म्हणजे इलेक्ट्रिसिटी टाकता बरोबर तो काय झाला वॉटर दोन भागामध्ये डिवाइड झाला एका बाजूला हायड्रोजन मिळणार मला आणि दुसऱ्या बाजूला काय मिळणार आहे ऑक्सिजन म्हणजे याच तऱ्हेने काय होऊन राहिलं मी त्या कंपाऊंडला ब्रेक करू शकतो म्हणून हा काय झाला माझा कंपाऊंड म्हणजे काय द सबस्टन्स कॅन बी डिकम्पोज इनटू टू ऑर मोर सबस्टन्सेस बाय सिंपल केमिकल प्रोसेसनी आले का लक्षात सो या तऱ्हेने हे झालंय तुमचा after lecture. So pause this video and note down all the points in your notebook. Thank you.